Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेचे मतदान काल पार पडलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यातलं मतदानामध्ये सगळ्यात लक्षवेधी लोकसभा मतदारसंघ राहिलेला बारामती। या बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी आपल्याला स्थानिक पत्रकारांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय, काल लोकसभेचं मतदान पार पडलंय, कसं बघता या निवडणुकीकडे? काय तुम्हाला या लोकसभा मतदारसंघातले निवडणुकीतले मुद्दे जाणवतात? सर्वात मुख्य म्हणजे या 2-3 वर्षामध्ये जे उन्हाचं प्रमाण वाढलेलं आणि पाऊस कमी झालेला आहे, त्याच्यामुळं बराचसा परिणाम मतदारसंघावर आणि वेगवेगळ्या मतदारांच्या ठिकाणी झालेला आहे। मुख्य म्हणजे दुपारी 1 ते 4च्या दरम्यान जवळजवळ कुठल्याच मतदार बूथवर गर्दी नव्हती। त्याचं मुख्य कारण असं होतं की उन्हाचं, सर्वात मुख्य म्हणजे उन्हाचा त्रास होता। त्याच्यामुळं बरेचसे मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले नाही आहे आणि मतदानाची संख्यासुद्धा गेल्या 2 इलेक्शनच्या तुलनेने बघितलं तर यावेळेस खूपच कमी झालेलं आहे। त्यामध्ये बारामतीचं मतदान साधारण 65-70च्या पुढं जातं, ते सुद्धा यावेळेस कमी झालेलं आहे। ऑल ओव्हर 6च्या 6 विधानसभेमध्ये सुद्धा मतदान कमी झालेलं आहे। मुख्य म्हणजे सर्वाधिक मतदान ज्या ह्याच्यामध्ये आहे, खडकवासला मतदारसंघामध्ये आहे, तिथंसुद्धा मतदान खूप कमी प्रमाणात झालेलं आहे। हे जे मतदान घटलेलं आहे, टक्केवारी घटलेली आहे, याचा फटका आणि फायदा कोणाला होऊ शकतो? आता कसं आहे माहिती आहे का, असं नाही म्हणता यायचं की फटका आणि फायदा कोणाला आहे। एक साधी सरळ गोष्ट आहे, 5 ते 6% मतदान कमी झालं आहे। पण ओव्हरऑल जर मतदान बघितलं तर वाढीव म्हणजे नव मतदार जे आहेत त्याच्या तुलनेत बघितलं तर मागल्या 5 वर्षाच्या वेळी जशी निवडणुकीची स्थिती होती मतदानाची, तशीच यावेळीची पण आहे। फक्त एक आहे की उन्हामुळे थोडंसं मतदान दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस थोडंसं कमी होतं आणि नंतर संध्याकाळी ते वाढलेलं आहे। काही ठिकाणी रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत पण मतदान झालेलं आहे, हा एक विषय आहे। परंतु ज्या ठिकाणी हक्काचं मतदान करून घेतलं गेलं आहे त्यांना त्याचा फायदा होईल। विशेषतः बारामतीमध्ये राष्ट्रवादीनं पण मतदान करून घेतलं असं दिसतं एकंदरीत अजित पवार पक्षानं। इंदापूरमध्येही रांगा लागल्या होत्या असा आरोप खुद्द रोहित पवार यांनी देखील केला आहे। पण सगळ्यात फॅक्टर जो महत्त्वाचा होता तो खडकवासल्यामध्ये मतदान कमी झाले आणि त्याचा फटका तसा बघितलं तर तो भाजपचा एक पारंपरिक किंवा हक्काचा मतदारसंघ ओळखला जातो। तर खरं तर विधानसभेच्या वेळेस थोडीशी गणती वेगळी होती, पण त्याचा फटका आपल्याला बसला असं वाटल्यामुळं पण मतदान उशिरा जास्तीत जास्त करून घेतलं गेलेलं आहे। आणि ह्या सगळ्यामध्ये मतदान खरंच कोणाला नक्की झालं आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण बरेच लोक वेगवेगळे सांगतात। त्यानुसार मग जसं मतदान हे वाढीव मतदान कोणाला झालं आहे त्याच्यावरती त्याचा फायदा होऊ शकतो एवढं दिसतंय। नक्कीच तुम्हाला काय वाटतंय, बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो कायम चर्चेत राहिलेला आहे। या ठिकाणी नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगलेल्यामुळं सगळ्याचं लक्ष इकडे होतं। स्थानिक पत्रकार म्हणून तुमचा काय अभ्यास आहे, काय अनालिसिस आहे? लोकांचं लक्ष सगळ्यांचं इथं होतं, पण काय झालं 2 पॉवर वेगळे झाल्यामुळे ना लोक काही मतदानाला बाहेर पडले नाही, कारण की त्यांनी जरा संभ्रमाची भूमिका घेतली किंवा इकडे बी नको इकडे बी नको, मग काय लोक तटस्थ राहिले। आणि काय ठिकाणी काय झालं, जसं कासबा बाग बघितला ना, तिथं जी रांगा सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत रांगा होत्या, तिथं मतदान एकदम कंटिन्यू चाललं होतं त्या बूथवर 120ला। आणि बाकी ठिकाणी बघितलं ना तर काही ठिकाणी आपलं ओसाड पडलं होतं, लोक बाहेर निघत नव्हती, पण संध्याकाळचं अचानकच लोक बाहेर पडली। तर का पडली, काय पडलं तरी काय ती सगळं जनतेलाच माहिती आहे। आणि ह्याचा जे आहे फायदा ते कोणाला होईल, नणंदला होईल का भाऊजा होईल, ते आत्ता सांगणं एकदम कठीण आहे। तुमचा काय अभ्यास आहे? ज्या पद्धतीनं आता तुम्ही सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना बातम्या केलेल्या आहेत स्थानिक पेपरला किंवा मुद्दे मांडलेले आहेत, प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे, काय अभ्यास आहे तुमचा? बारामती लोकसभेचा विचार केला तर बारामती लोकसभा हा पवारांचा अभेद्य गड राहिला आहे। ज्या लोकसभा मतदारसंघावर पवारांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे। यावेळच्या इलेक्शनकडे पाहता यावेळी बारामतीकडं पूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलं होतं। यावेळी पवार विरुद्ध पवार, जरी नणंद भाऊजाईंची मधली प्रत्यक्ष उमेदवारी असली तरी एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातल्या आणि त्यांच्या अस्मितेची ही लढाई होती। या लढाईमध्ये जिथं विकासाचे मुद्दे यायला पाहिजे होते, जिथं लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजे होते प्रचारातून, तिथं ह्यांनी भावनिकतेचा आणि घरगुती विवादाचे मुद्दे प्रचाराचे केले होते। मग सुरुवातीला सांगायला झालं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरुवात अशी केली की मी एका बाजूला, माझं कुटुंब एका बाजूला आणि अख्खं कुटुंब दुसऱ्या बाजूला,
अशी सुरुवात केली. ह्यानंतर पुन्हा भावनिक करतील, भावनिक होतील, भावनिकतेकडं प्रचाराचे मुद्दे गेले. त्यानंतर शेवटी भावनिकतेवर येऊन तो मुद्दा थांबला. रोहित पवारांच्या भावनिकतेचा विषय घेतला तर. दुसरीकडं एकूण मतदान कमी झालं आहे त्याचं कारण दोन वेगवेगळी कारणं पुढे येत आहेत. पहिलं कारण म्हणजे उन्हाच्या तीव्रतेने बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत. दुसरं कारण काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन झालं आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची मतदारांनी वाट पाहिली त्या ठिकाणी ती लोकं घरातून बाहेरच नाहीत पडली पण उशिरा पडली. त्यामुळं तो मताचा टक्का घटला आहे. येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईलच की नेमका कुणाच्या बाजूने मतदारांचा कौल आहे. पण एकूण लोकसभेचा विचार करता खडकवासला हा नेहमी ह्या लोकसभा मतदारसंघाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचं कारण असं आहे की तिथलं मतदान मोठ्या प्रमाणात साधारण 5.5 लाखाच्या आसपास तिथलं मतदार आहेत. असं असताना त्या खडकवासला विधानसभेमध्ये तिथलं मतदान यावेळी कमी झालं आहे. कारण तो जरी भाजपाचा गड असला तो, आणि ह्यावेळी जास्त सांगायचं झालं तर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी पुरंदर म्हणा, खडकवासला म्हणा, पुणे म्हणा या भागाकडं प्रचाराचा कल जास्त ठेवला होता. तिकडं लक्ष जास्त केंद्रित केलं होतं. मात्र तिथंच मतदान कमी झालं आहे. मग त्यामुळं एकूण तुम्हाला कल लक्षात आला असेल की ज्या विधानसभेत मतदारसंघात मतदानच कमी झालं आहे अशावेळी एकूण कौल कुणाकडं मतदाराने दिला आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. काय वाटतंय 4 जूनला कोणाचा जल्लोष असेल, कोण जल्लोष करणार आहे? मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की सरांनी सांगितलं खडकवासल्यामध्ये मतदान कमी झाले यंदा. तर काल मी खडकवासल्यामध्ये फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की खडकवासल्यामध्ये हा जो खडकवासला आहे तो प्रॉपर भाजपचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षे तिथले आमदार भाजपचे आहेत. परंतु या निवडणुकीला त्या ठिकाणी भाजपचं चिन्ह नव्हतं आणि भाजपचं चिन्ह नसल्यामुळे कदाचित त्या ठिकाणचा जो मतदार आहे तो मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडला नाही. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये काल दुपारी प्रचंड ऊन होतं आणि उन्हामध्ये हे मतदार जे आहेत ते बाहेर पडत नव्हते आणि ते मतदार बाहेर पडत नव्हते. भाजपचं चिन्ह त्या मशीनवरती नव्हतं. त्यामुळे कदाचित खडकवासल्याचा जो टक्का आहे तो टक्का कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी शरद पवार गटाचे जे तिथले नेते आहेत सचिन दोडके यांनीसुद्धा आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता चांगल्या प्रकारे पक्षाचं काम केल्याचं त्या ठिकाणी बोललं जाते. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी मतदार भाजपाला अपेक्षित प्रमाणात बाहेर आणता आले नाहीत आणि एकूणच या बारामती लोकसभा मतदारसंघाची सगळी जी भिस्त आहे ती खडकवासला विधानसभा क्षेत्रावरती आहे. त्यामुळे या खडकवासला विधानसभेच्या क्षेत्रावर जो पक्ष आघाडी घेईल त्या पक्षाचा झेंडा येणाऱ्या 4 तारखेला गुलाल उधळताना दिसेल असं मला वाटतं. तुमचं काय ॲनालिसिस आहे? कारण बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल किंवा पुरंदर असेल, या 4-5 तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न समोर आले त्या पद्धतीचं प्रचार झाला. काय वाटतंय तुम्हाला? मुळातच सर्वप्रथम मी ज्या नागरिकांनी मतदान केलेलं आहे, एवढ्या उन्हात बाहेर येऊन लोकशाही टिकवलेली आहे, त्यांचं मी अभिनंदन आणि आभारही मानतो. आत्ता आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितलं त्यातल्या 2-3 कारणांसोबत मी सहमत आहे की प्रचंड ऊन होतं. त्यानंतर नागरिकांची अशा चर्चा आहे की काही भागात लक्ष्मी दर्शन झालं आणि काही ठिकाणी झालं नाही म्हणून ते वाट पाहत राहिले आणि त्याच्यातच वेळ निघून गेला. पण याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या गटाकडून जे कॅम्पेनिंग करण्यात आलं सोशल मीडियाचं ते कुठेतरी कमी पडताना मला दिसलं. सुप्रिया सुळे यांच्या बाजूने रोहित पवारांचं कॅम्पेनिंग होतं, योगेंद्र पवारांचं होतं. वैयक्तिक सुप्रिया सुळेंचं हे प्रचार कॅम्पेनिंग हे खूप वर्षापासून चालू आहे. त्यांच्याकडे तो डेटाबेस आहे आणि त्यांना त्या मूलभूत प्रश्नांची माहिती आहे की कोणत्या भागात कोणता प्रचार केल्यानंतर फायदा होईल. त्या गोष्टीचा फायदा सुप्रिया सुळेंना झालेला आहे. आत्ताच आपण विचारलं की गुलाल कोण उधळेल. मला वाटतं काल बारामतीमध्ये बऱ्याच सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाकडे फोडलेले आहे, गुलाल उधळलेला आहे. मग हा कॉन्फिडन्स त्यांना कसं काय आलेला आहे हा एक विषय. आणि अजित पवार गटाकडून असं कुठलंच काय हे घडलेलं नाही आहे की बाबा जल्लोष करण्यासारखं त्यांचं असं. आज तुम्ही जर पाहिलं तर राष्ट्रवादी कार्यालय एकदम शांत आहे. मग हे प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित मांडले गेलेले नाही असं माझा ॲनालिसिस ह्या ह्याच्यातून आहे. आणि मुळातच नरेंद्र मोदींनी गेल्या 15 वर्षापासून सत्ता आहे तर त्यांनी विकासाचे मुद्दे केलेले कामं प्रेझेंट करायचे होते. त्यांचे जे काही वक्तव्य आले भटकते आत्मा वगैरे हे ते तर ते कुठंतरी अजित पवारांना ह्याचा फटका बसू शकतो असं माझं मत आहे. नक्कीच तुमचं काय मत आहे? कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सगळी प्रचार यंत्रणा बघताय, जवळून त्याचा अभ्यास केला आहे. काय वाटतंय कालची जी लोकसभा मतदारसंघातली निवडणूक झाली
कसं बघता या निवडणुकीकडे? खरं तर कालची निवडणूक आणि असणारे प्रतिस्पर्धी उमेदवार ते सगळं पाहता ज्या पद्धतीने यंत्रणा काम करत होती त्या त्या हिशोबाने तरी मतदानाची टक्केवारी साधारण 65-70% व्हायला पाहिजे होती. कारण मागच्या वेळेला म्हणजे जास्त तुल्यबळ लढत नसताना सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढली होती, पण या वेळेला मतदानाची टक्केवारी खूप कमी झाली आणि मतदान करण्यासाठी दोन्ही गटाकडून बरीच यंत्रणा लावली होती. म्हणजे मतदारांना आणणं किंवा शासनाकडून सुद्धा मोठी जाहिरात झाली होती की जास्तीत जास्त मतदान व्हावं. विदर्भ मराठवाड्यातलं जे मतदानाचा टक्का घसरला होता त्या हिशोबाने. तर कालचं जे मतदानाची टक्केवारी घसरली त्यामुळं आता सगळेच दुविधा मनस्थितीत आहे की निकालायला लागणार आणि प्रत्येक जणाला आता 4 जूनची ओढ लागली. निश्चितपणे 4 जूनची ओढ सगळ्यांनाच लागली. मात्र आता आपण इथल्या स्थानिक राजकारणावर येऊ. काय वाटतंय, अजितदादांनी जी 2-4 महिन्यांपूर्वी भूमिका घेतली कुठेतरी विकासाच्या बाजूने गेल्याचं अजितदादा म्हणतात, पण बारामतीकरांना ती भूमिका पटलेली नाही आणि त्यामुळं कुठेतरी दादांच्या विरोधात नाराजी वाढली असं वाटतंय का? हो, निश्चितच. एकंदरीत मतदारांनी स्वतःहून मतदानासाठी उत्सुकतेने जाऊन मतदान करणं आणि नेत्यांनी सांगितल्यानंतर त्यावर मतदानाचा निर्णय घेणं हा थोडासा जरा महत्त्वाचा भाग आहे. मुख्य म्हणजे अजितदादांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिका अनेक लोकांना पटली असेल किंवा काही जणांना अजिबातच पटलेली नसेल. ह्या सगळ्या गोष्टीचं इफेक्ट या मतदानाच्या टक्केवारीवर निश्चित झालेला आहे. राहिला विषय विकासाच्या संदर्भातला, अजितदादांनी जो काही विकास केलेला आहे तो विकास करत असताना सुनेत्रा वहिनी, त्याचबरोबर शरद पवार, त्यानंतर सुप्रियाताई सुळे हे सगळेजण एकत्रितपणे काम करत होते एका पक्षामध्येच. त्या काळामध्ये असं कुठलंही दुजाभाव वगैरे काही नव्हता आणि सगळ्यांना मानणारा गट आणि मतदार हा एकच विचाराचा होता. त्यामुळे ती परिस्थिती त्या काळामध्ये नव्हती. विकास कामं केलेले आहेत, विकास कामं झालेले आहेत, पण ते फक्त अजितदादांनी एकट्याने केलं हा जो त्यांचा मुद्दा ते नेहमी सांगतायत प्रचाराच्या माध्यमातून, तो त्यांचा व्यक्तिगत स्वरूपाचा असल्यासारखं जाणवतो. या लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती, कारण भाजप अजितदादांना सोबत घेतलेला आहे, पण त्यांच्या सभा कुठं होताना दिसल्या नाहीत. लोकसभा खडकवासला सोडला तर कुठेही सभा झालेल्या नाहीत. खरं आता ज्येष्ठ पत्रकार जन्नू सरांनी सांगितलं तसंच एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की दादांनी पहिल्या सभेपासून सांगितलं की भावनिक होऊ नका, परंतु गंमत अशी आहे की दादांनी सातत्यानं विकासाचं अपिलिंग केलं. मला असं वाटतं की मी त्या सभा केलेल्या आहेत, तर त्या सभा ऐकल्या तर लोकांना अपिलिंग व्हायला हवं, म्हणजे आवश्यक होतं किंवा लोक अपिलिंग होत होते असं मला वाटत होतं. शेवटच्या 5-6 दिवसात महाविकास आघाडी थोडीशी जड गेली की त्यांनी ती निवडणूक भावनिकतेकडे नेली. पण शेवटच्या 5 दिवसात ही सगळी निवडणूक विकासाकडनं भावनिकतेकडे गेली, जे दादांना नको होतं. हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात आलं का, इथली परिस्थिती अशी आहे की बऱ्याचदा असं जाणवलं आहे की ज्यावेळी भाजपचे नेते टीका करतात शरद पवारांवरती त्यावेळी इथला मतदार उसळतो. अजित पवारांनी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला. ही अजित पवारांची एक रणनीती पण मानता येईल. असं नाही की भाजपला का टाळलं, तर भाजपला घेऊनच पण भाजपला टाळून अशी एक रणनीती त्यांनी आखली की या ठिकाणी जर भाजपचे नेते, कारण चंद्रकांत पाटील आले आणि चंद्रकांत पाटलांनी भावनेच्या भरात सांगितलं की आम्हाला शरद पवारांना संपवायचं किंवा त्यांचा पराभव, आणि शरद पवारांचा पराभव आम्हाला वजनदार आहे असं वाक्य वापरलं. त्याच क्षणी बराचसा परिणाम मतदारसंघात झाला, त्याची दखल घेतली. शेवटी तर तुम्ही अनेक लक्षात गेला असेल की भाजपच्या नेत्यांचं स्टेज शेअरिंग पण टाळलं गेलं आहे. ही एक कदाचित रणनीतीचा भाग असू शकतो, कदाचित वेगळा पण काय भाग असू शकतो, पण याचा फायदा अजित पवारांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण निवडणूक भावनिकतेकडे गेली. याच्यामध्ये सगळ्यात जो एक वेगळा टर्निंग पॉईंट दिसतो तो भावनिकतेचा दिसतो की निवडणूक भावनिकतेकडे जायला नाही पाहिजे होती. काय वाटतंय, भावनिकतेकडे जायला पाहिजे होती का विकास कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं बारामतीकरांना? कसं आहे माहिती आहे, ही निवडणूक भावनिकतेकडे त्यांनी नेली, पण दादांनी सुरुवात जशी केली ती म्हणली की बारामतीचा विकास. दादा विकासावरच बोलत होते आणि बारामती कसं आहे, विकास म्हणजे दादांनी केला आहे हे सर्वांना माहिती आहे की दादा विकासामध्ये एकदम सकारात्मक आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, शेवटी दादांचं जे म्हणजे बोलत गेले भावनिकचं की मला एकटं पाडलं काय, नंतर वहिनी सुनेत्राने डोळ्यात नाचून आले, ती लोकांना भावनिकतेकडे नेलं त्यांनी आणि शेवटी ह्यांनी नेलं. आणि ते दादांनी जी मिमिक्री केली ते तर एक जरा मायनस पॉईंट ठरला, कारण की तो मुद्दा वेगळा होता. रोहित पवार जे रडले ना ते मुद्दा वेगळा होता आणि हे मुद्दा वेगळा होता, पण ती मिमिक्री म्हणजे थोडी ह्यांना भावणार आहे ती. आणि दादांचं कसं आहे, आता बारामतीचं कसं होतं, घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, आणि बारामतीत कसं आहे की घड्याळाला मत म्हणजे मोदीला मत, आणि बारामतीकर मोदीला 100 करत नाही, कारण की बारामतीकर एक नेहमी आपल्या पावनाच्या पाठीमागे राहिला आहे.
पवार आणि बारामती समीकरण फार वेगळं आहे आणि दोन पॉवर वेगळं झालं त्यामुळे जरा थोडंसं भावनिक होणारी सर्वांना माहीत होतं. काय तुम्हाला काय वाटतंय? मोदींची सभा झाली नाही, खरं तर बारामतीत मोदींची सभा होणं अपेक्षित होतं. 2014ला बारामतीत मोदींची सभा झाली होती. ह्यावेळी देखील एक जर बारामती भाजपला जिंकायचीच आहे तर मोदींची सभा न लावण्यामागचं कारण काय? मुळात मोदी सरकारचा किंवा बी जे पीचा एक असा रणनीती अशी होती की पवारांच्या घरातला उमेदवार उभा राहिल्यानंतर पवार बारामतीमध्ये अडकले जातील, बारामतीत पवार कुटुंब अडकल आणि इतर ठिकाणी बी जे पीला ताकदीनिशी प्रचार करता येईल. एकूण आपण विचार केला ह्या लोकसभेला तर मोदी सरकारने जवळजवळ 19 सभा पी एम मोदींच्या महाराष्ट्रात जवळजवळ झालेल्या आहेत. याच लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा झाल्यात. एकूण बी जे पीचा जो हा डाव होता की शरद पवारांना बारामतीत अडकून ठेवायचा, पण तो डाव या झालेल्या लोकसभेत अक्षरशः फेल ठरलेला समोर आला आहे. कारण जरी पवारांना घरातला उमेदवार देऊन विरोध करायचा प्रयत्न केला असला तरी खुद्द अजित पवार ह्या निवडणुकीत अडकून राहिले आणि शरद पवारांचा झंझावात महाराष्ट्रभर फिरत होता. त्यामुळं जो बी जे पीने प्रयत्न केला की शरद पवारांना ह्या मतदारसंघात अडकून ठेवायचा, तो सपशेल अयशस्वी झालेला एकूण निदर्शनास आला आहे. निश्चितपणे बी जे पीचा प्लॅन जो आहे तो अयशस्वी झाल्याचं सांगितलं जातं आहे. तुम्ही काय सांगाल? बारामती लोकसभा मतदारसंघातला विकास झाला आहे असं वाटतंय का? त्या तुलनेत बारामती आणि इतर तालुक्यांमध्ये कंपॅरिझन काय? बारामतीचा विकास झाला आहे का हा प्रश्न विचारला. तुम्ही आसपास पाहिलं बारामतीमध्ये मोठ्या मोठ्या इमारती असेल, रस्ते असतील, प्रत्येक वाडी वस्तीवर चांगला रस्ता, ओढ्यांवरती पक्के पूल, शिक्षणाच्या चांगल्या सोयी, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय. याचा अर्थ बारामतीचा विकास 100% झाला आहे आणि अजित पवारांना विकासाची दूरदृष्टी आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने विकास त्यांनी केला आहे, हे नाकारू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मगाशी जो विकासात योगदान आणखी कोणाचं आहे का? नाही, ह्या विकासामध्ये योगदान जे आहे ते पवारसाहेबांचं पण आहे, सुप्रिया सुळेंचं पण आहे. परंतु अजित पवार प्रामुख्याने पुणे जिल्ह्याची महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारतात आणि बारामतीमध्ये ते दर आठवड्याला येतात आणि त्यामुळे विकासाचा आढावा घेतात आणि त्यामुळे अजित पवारांचं योगदान जास्त वाटते. पण तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता भावनिकच्या बाबतीतला, तर माझं थोडंसं ऑब्झर्वेशन वेगळं आहे की मला असं वाटतं की जे मतदानाच्या पूर्वी ज्या प्रमाणात वातावरण झालं होतं भावनिकतेचं, अखेरच्या 4-5 दिवसामध्ये अजित पवारांनी जिरायत भागातला जो प्रामुख्याने प्रश्न आहे पाणी प्रश्न, तो पाणी प्रश्न अजित पवारांनी चांगला हाताळला आणि त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचा खूप चांगला प्रयत्न अजित पवारांनी केला. स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांचा जो मुख्य पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल ठोस आश्वासन दादांनी दिलं आणि त्यामुळं दादा कुठेतरी हा जो डॅमेज होता ते डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये शेवटच्या 2-3 दिवसामध्ये ते यशस्वी ठरलेत आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सगळे कामाला लागले होते. त्यामुळं जिरायत भागातील लोकांनी सुद्धा यावेळेस चांगलं मतदान त्यांच्या पक्षाला केलं असं ही शक्यता मला वाटते. यांनी सांगितलं आता की पदाधिकारी सगळे कामाला लागले होते. बारामती शहरातली काय परिस्थिती होती आणि बारामती शहरात असं एक चित्र दिसतंय की स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी जास्त? नक्कीच तुमच्या मताशी मी पण सहमत आहे. बारामतीमध्ये जे स्थानिक पदाधिकारी आहेत, रोहित पवारांच्या वक्तव्यानुसार जे मलिदा गँग म्हणून जे आता या निवडणुकीतच जे वाक्य फेमस झालं, तर त्यांच्यावर नागरिकांचा रोष आहेच. त्यामुळेच काहीसा फटका अजित पवारांना या बाबतीत बसू शकतो. पण अजित पवारांवर बारामतीकरांचं प्रेम नाही हे आम्ही स्वीकारू शकत नाही, कारण की अजित पवारांवरही तेवढंच प्रेम आहे जेवढं पवार साहेबांवरती आहे. मला वाटतं अजित पवारांवर प्रेम आहे म्हणून पवार साहेबांना नाकारून नरेंद्र मोदींना ॲक्सेप्ट करणं हे बारामतीकर तसं करणार नाहीत असं एकंदरीत जाणवतं सगळ्यांच्या बोलण्यातून. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष आहेच आणि यामुळं थोडाफार मतदानाला सुद्धा फटका बसलेला आहे आणि त्यांच्या ज्या काम आहे, वागण्याची पद्धत आहे कार्यकर्त्यांबरोबरचं. आता कालचंच मी 2-3 बूथवर फिरलो तर पहिल्यांदाच मी असं बघितलं की घड्याळाच्या बूथवर फक्त 2-3 कार्यकर्ते होते आणि तुतारीचा जो बूथ होता तर त्याच्यावरती 20-30 कार्यकर्ते मला पहिल्यांदाच जाणवलं. म्हणजे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद. बऱ्याच वेळा म्हटलं जाते की लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे, तर त्याचा हा प्रत्यक्ष उदाहरण या कालच्या ह्याच्यातून जाणवलं. पण एक अभिमानाने सांगावं वाटतं की संपूर्ण बारामतीची निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, कुठेही काय वादविवाद झालेला नाही. त्याबद्दल बारामतीकर जनता
पदाधिकारी कार्यकर्ते सगळे सुज्ञ आहेत आणि ते योग्य निर्णय त्यांनी केला असेल आणि 4 तारखेला आपण वाट पाहूयात की काय निर्णय होतोय तो. तुम्हाला काय जाणवलं काल तुम्ही वेगवेगळ्या केंद्रांवर फिरला असाल तुम्हाला काय जाणवलं? हे जी सांगतायत तशी परिस्थिती होती का? तुम्हाला जाणवलं का? कालची परिस्थिती योगेश म्हणाला तशीच होती. म्हणजे यापूर्वीपर्यंत जे काल 2 संघ झाले होते ते यापूर्वीपर्यंत एकच संघ म्हणून बघत होतं. विरोधक हा बारामतीमध्ये कधीच नव्हता. म्हणजे पवार कुटुंब आणि पवार कुटुंब, जसं की आपण नेहमी बघत आलोय की पवार कुटुंबाने फॉर्म भरायचा, उमेदवारीचा सांगता सभा घ्यायची, निकाल घ्यायचा, एवढं पवार कुटुंबावर बारामतीकरांचं प्रेम आहे. पण काल त्यांच्याच कुटुंबात झालेली फूट आणि ही झालेली निवडणूक यामुळं कार्यकर्ता दुभागला गेला. म्हणजे कार्यकर्ता म्हणजे एवढी वाईट परिस्थिती झाली. काही ठिकाणी वडील, मुलं, भावांमध्ये वाद झाला, भाऊकीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला वाद. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तर अजून सुद्धा ह्या निवडणुकीच्या ह्याच्यावर भावांचं बोलणं बंद आहे, अशी परिस्थिती झाली बारामतीमध्ये. आणि हे कोणालाही आवडलेलं नाही. म्हणजे बारामतीकर म्हणून जर बघितलं तर पवार कुटुंबाचे फूट पडणं आणि पवार कुटुंबांनी वेगळं लढणं हे कुणालाही न आवडलेलं आहे. आणि बऱ्यापैकी काय झालं, आता 2 गट झालेत. यापूर्वीपर्यंत जर फक्त पवारच होते. आता या वेळेला काय झाले असं जाणवते की म्हणजे आपण म्हणतो तसं स्थानिक जिथं 2 गट आहेत, मग एक गट जर पवार साहेबांकडे गेला तर एक गटाने मग अजित पवारांकडे काम करायचं. आणि हे खरंच वाईट आहे. म्हणजे हे भविष्यात अजून खूप त्रासदायक ठरणार आहे बारामती शहराला, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय पवार परिवाराची जी फूट झाली आहे योग्य आहे का? कारण अजित पवार सुरुवातीपासून म्हणत होते की माझा परिवार एकटा पडणार आहे आणि पवार परिवारातले इतर सदस्य जे आहेत ते माझ्या विरोधात प्रचार करतील, आणि झालंही तसंच. कारण या विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचं कुटुंब एकटं पडलेलं पाहायला मिळालं आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत, बाकी श्रीनिवास बापू असतील, सख्खे भाऊ असतील, भाऊजाई असेल किंवा इतर सगळेच जे पवार परिवारातले लोक आहेत ते अजितदादांच्या विरोधात प्रचार करताना दिसले. हो, अगदी बरोबर आहे. त्याचं मुख्य कारण असं झालं आहे की जो काय निर्णय अजित पवारांनी घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी त्यांच्या राजकीय बारामतीचा विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं जे काय पुढचं नियोजन होतं विकास मार्गाच्या संदर्भातला त्या अनुषंगाने घेतलेला आहे. पण त्यांचा हा निर्णय काही स्थानिक लोकलवरचे जे काय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक होते, मतदार नागरिक होते, त्यांना काही प्रमाणात आवडलेलंच नाही आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं पण थोडंफार मतदानावर आणि त्याच्या ह्या सगळ्या कार्यपद्धतीवर परिणाम झालेला आहेच. ह्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय आहे की या निवडणुकीचं एका वाक्यात जर वर्णन करायचं म्हणलं ना तर असं म्हणता येईल की गेली 50 वर्ष पवारांचं राजकीय जे वर्चस्व आहे ते अबाधित आहे. फक्त बारामतीपुरतं नाही, पण बारामतीत बसून राज्याचं आणि देशाचं राजकारण हाताळण्याची एक पद्धत होती. कोणी माणूस बारामतीतनं बाहेर गेला तर त्याला एक वेगळी वागणूक मिळायची, असं सगळ्या लोकांना त्याचा अनुभव येतो. परंतु ही निवडणूक म्हणजे पवारांच्या राजकीय वर्चस्वाच्या अंताच्या लढाईची सुरुवात होती. इथून पुढच्या काळात जे काय घडेल ते घडेल, परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांची कोंडी नक्की झाली. मतदान कुणाला ह्याला त्याला हा विषय नंतरचा, पण आज बारामतीकरांच्या मनात जे आहे की भाजपनं लांब बसून मजा घेतली आणि पवारांच्यात भांडणं लावली. आणि दुसरी गोष्ट की इथली राजकीय वर्चस्वाची जी एक वर्चस्व होतं त्याच्या ह्या अंताची लढाईची सुरुवात झाली. काल जे आहे ते सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेले होत्या, त्यांच्या मातोश्रींचं दर्शन घेतलं. कुठेतरी असं जाणवतंय का की पवार परिवार परत एकत्र येऊ शकतो? कसं आहे माहिती आहे का, भविष्यात ते उभे शकतं. कारण की सुनेत्रावाने ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा कुटुंब म्हणून एकत्र येऊ. आणि ताईंनी स्टेटमेंट काय दिलं की मी तिथं गेली, माझ्या काकीच्या घरी, स्वतःच्या घरी गेली. आणि कसं आहे ती जाणं काय म्हणजे ही नाही आहे, ती गेलंही पाहिजे. शेवटी कसं आहे राजकारणाच्या पलीकडं आपल्या नाती जपली पाहिजे. आता नाती जपायचं काम पवारांनी केलेलं आहे. कारण की मला आत्तापर्यंत असं वाटतं की राजकारण पवारांचे फक्त घराच्या बाहेर, ज्यावेळेस घराच्यात सर्व पवार कुटुंब एकत्र येतं ते राजकारणात रवी काढत नाही, ती त्यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब इतकं एकत्र टिकलं आहे आणि ते कुटुंब टिकलं आहे म्हणून तर पवार आज स्टेबल आहे सगळीकडे. तुम्हाला काय वाटतंय लोकसभा निवडणुकीनंतर ज्या विधानसभा निवडणुका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये हे सगळे पवार परिवार किंवा एकत्र येतील का किंवा एकमेकांच्या विरोधात लढतील का? राजकारण आणि राजकारणी यांच्यामध्ये काय होईल याविषयी बोलणं विशेष करून बोलूच नये, कारण भविष्यात कुछ भी हो सकता है. म्हणजे शेवटी पवार हे पवारच आहेत, एकत्र येतात. पूर्वी पवार साहेबांना एक उपाधी दिली जायची, तेल लावलेला पैलवान, ज्याचा अंत कधी कुणी पाहिलाच नाही किंवा ज्याच्या राजकारणाचा अंत कधी कुणी पाहिला नाही. शेवटी त्याच राजकारणाच्या ढाच्यामध्ये अजित पवार घडलेले आहेत.
त्यामुळं भविष्यात ॲज अ बारामतीकर म्हणून मला विचारलं तर मी म्हणेन हां, एकत्र आलं पाहिजे. पण एकदा राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद झाल्यानंतर जवळ येणं आणि त्या जवळीकतेतून निवडणुकीला सामोरे जाणं ही तसं दुरापस्तच म्हणावं लागेल. दुसरीकडं सांगायचं झालं तर एकूण लोकसभेचा प्रचाराचा आणि एकूण त्यांच्या मानसिकतेचा, फिजिओलॉजीचा विचार केला तर मोठी दुही निर्माण झाली आहे दोन्ही कुटुंबात. ती भरून काढण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत बारामतीकरांना एक दुःखद आनंद द्यावा आणि एकत्र यावं, हीच एक सर्वसामान्य बारामतीकर म्हणून माझी इच्छा आहे. नक्कीच सर्वसामान्य बारामतीकर म्हणून इच्छा व्यक्त केली की पवार परिवाराने एकत्र यावं. आता सगळ्यांना एक प्रश्न विचारतो आपण की काल जी नणंद विरुद्ध भाऊजे अशी लढाई झाली त्यामध्ये येत्या 4 जूनला मतदान पेटीवरती उघडल्यानंतर निकाल बाहेर येणार आहे, पण तत्पूर्वी पत्रकारांना काय वाटतंय, कोण विजयी होईल? मला वाटतं ही निवडणूक चुरशीची ठरेल, परंतु अजित पवारांनी जे मॅनेजमेंट केले त्यानुसार सुनेत्राबाईंनी निवडून येतील असं मला वाटतं. तुमचं काय मत? मुळात ननंद विरुद्ध भावजय अशी निवडणूक नाही आहे, नात्यामधली निवडणूक नाही आहे. 2 उमेदवारांची निवडणूक आहे. 2 वेगवेगळ्या पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांची निवडणूक आहेत आणि बारामतीकरांच्या हितासाठी जो उमेदवार असेल तो निवडून येईल यावेळी मी असे माझे हे देतो. कोण वाटतंय, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? कालचा अंदाज पाहता किंवा मतदानाची टक्केवारी पाहता सुप्रिया सुळे विजयी होतील, कारण की आजच सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात येऊन गेले. त्यांचा जो कॉन्फिडन्स होता, त्यांचा कॉन्फिडन्स पाहून त्यांनी रॅलीसुद्धा केली एक, म्हणजे पक्ष कार्यालयापासून इंदापूर चौकापर्यंत त्या चालत गेल्या. त्यांच्या भावनेवरून, त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की त्या 100% विजयी झालेल्या आहेत आणि त्यांचे कार्यकर्तेही त्याच पद्धतीने सोशल मीडियावर काय फिरवत आहेत. माझं मत मी काल दिलेलं आहे. त्यामुळं तुमचं काय मत? सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार विजयी होतील? प्रचाराचा जर विचार केला तर प्रचारामध्ये सुप्रिया सुळेंनी चांगल्यापैकी लीड घेतलेला आहे आणि त्यांची आघाडी जास्त होती आणि भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि त्यावरच मतदान झालेलं आहे. भावनिकाचा कल जर बघितला तर भावनिकाचा कल विकासापेक्षा जास्त वरचढ दिसला आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर सुप्रिया सुळेची बाजू थोडीशी वरचढ वाटते. पण ह्या संदर्भातली जी खरी सत्यता आहे ती 4 जूनच्या मतदानाच्या काउंटिंगनंतरच काय असेल ते स्पष्ट होऊ शकेल. तुमचं काय मत आहे, ज्या पद्धतीचे सगळं भावनिकतेचे आणि विकासाचे मुद्दे समोर आले, 4 जूनला कोण विजयी होईल? 4 जूनला निकाल आहे, पण सुप्रिया सुळेंनी काय केलं, खडकवासला जादा काम केलं आहे आणि खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळे इतका वेळ दिला आहे की होम टू होम जाऊन त्यांनी प्रचार केला आहे आणि त्यांची आघाडी साहजिकच आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात दिसती की सुप्रिया सुळे किंवा त्यांचे कार्यकर्ते. काय वाटतंय, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? सध्या प्रचार बघून सुप्रिया सुळेचं पारडं जड आहे. तुमचं काय मत आहे, काल तुम्ही मतदान केलंय, जो प्रचार बघितलाय आतापर्यंत, 4 तारखेला कोण विजयी होऊ शकतो? आपण सुरुवातच केली ती मगाशी की पवार विरुद्ध पवार ही लढाई आहे. त्याच्यामुळे एकूण विचार करता पवार निवडून येणार आहेत एवढं मात्र खरी. म्हणजे सुनेत्रा पवार येणार आहेत? पवार निवडून येणार आहेत म्हणजे आपण विचार करू इकडे असं गोल गोल फिरून उत्तर देऊ नका. सुप्रिया सुळे आणि पवार असं उत्तर आहे, तर सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? राजकीय दृष्टीने विचार केला तर अजित पवारांचा प्रचार झालेला आहे. खडकवासल्यावर त्यांनी काम भरपूर केलं, पुरंदरवर प्रचार केला, पण दुसरीकडे दुसरी बाजू धरली, जमेची बाजू. सुप्रिया सुळेंचा हा गेले 15 वर्षापासूनचा मतदारसंघ राहिला आहे. त्यांना गल्ली बोळ, घरातली व्यक्ती आणि एकूण प्रचाराची स्ट्रॅटेजी ह्या गोष्टींचा त्यांचा जवळीकतेचा अनुभव आहे. एका दृष्टीने एका अंगाने विचार केला तर अजित पवार गटाकडे ताकद, पक्ष, चिन्ह, पैसा, मसल पॉवर सगळंच होतं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर सुप्रिया सुळेंकडे चिन्ह, प्रचार, यंत्रणा कमी होती. इवन काही ठिकाणी तर पोलिंग एजंट सुद्धा नव्हते, पण त्यांच्या बाजूने नागरिकांनी काम केलं. नागरिकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला, नागरिक प्रचार त्यांचा करत होते. त्यामुळे मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं की बारामती लोकसभेमध्ये पवार निवडून येतील. अजून स्पष्ट सांगितलं नाही, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? येत्या 4 तारखेला ती क्लिअर होईलच, यातून आपण समजून घ्यावं. तुमचं काय मत आहे, कोण विजयी होईल? नाही दादा, मी मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मतदानाचा टक्का फार कमी झाला, म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा मतदानाचा टक्का फार कमी झालाय. बारामतीत खूप प्रयत्न केले मतदानाचा टक्का वाढायसाठी, त्यामुळं आता सांगणं खरंच अवघड आहे. जी काय होईल ती 4 जून अंदाज नाही सांगू शकत. आता जसं सोमनाथजी म्हणाले त्या पद्धतीने जर बघितलं तर अजित पवारांनी यंत्रणा भरपूर वापरली, पण आता म्हणजे कालपर्यंत नाही, पण आज लोक म्हणायला लागलेत की जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती. त्यामुळे आता हे कन्फ्युजन करणार आहे. 4 जूनला त्याचा निकाल लागेल.
खूप खूप धन्यवाद. गेल्या काही महिनाभरापासून प्रचाराची यंत्रणा जी आहे ती प्रभावीपणे राबवली गेली दोन्ही गटाच्या वतीनं, अर्थात अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे यांच्या वतीनं प्रचार यंत्रणा जोरदार वापरली गेली आणि त्यामुळे कुठेतरी भावनिकतेच्या विषयात आणि विकास कामांच्या विषयात दोन्ही बाजूने प्रचार केलेला आहे. मात्र काल मतदान पेटीत आपलं मत दिल्यानंतर येत्या 4 जूनला नेमका निकाल कोणाच्या बाजू लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या बारामतीतल्या पत्रकारांनी देखील वेगवेगळे विश्लेषण केलेलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघावर नेमका कोणाचा प्रभाव राहणार. यापुढील काळात बारामतीची सत्ता जी आहे ती अजित पवार राखतात का शरद पवार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन तेजस समी वसंतपुरे, मुंबई तक, बारामती.